माझ्या बसणाऱ्यांचा आवाज एकोपेक्षा जोरात आला पाहिजे. माझ्या असं माझ्या 50% माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी अवतार शिवाचाच आणि शेवटचा अवतार मारुतीचा. त्याला वजा केलं काही शिल्लक का शरण जायचं. आता मूर्त ऐका. पुत्राची पारख लग्नानंतर, कन्याची पारख लग्नाच्या आधी, भावाची पारख भांडणात, मित्राची पारख संकटात आणि भक्ताची पारख मारुतीला शरण झाल्यात. का शरण जायचं? जन्म झाला तो हे देवाचाच अंश. पिंड घारीने झडपला, पायस पात्र हातात घेऊन ऋषृंग ऋषीच्या यज्ञाला यश आलं. ऐकताय? आणि पायस पात्र हातात घेऊन यज्ञदेव प्रसन्न झाले. राजा वशिष्ठांना सांगितलं याचे 3 भाग द्या आणि 3 राण्यांना देऊन टाका. पुत्र कामेष्ठी नावाचा यज्ञ सफळ आहे. अर्धा भाग कौसल्याला आणि उरलेल्या अर्ध्यात 2 जणी सुमित्रा आणि कैकेयी. याचा राग कैकेयीला आला. मग सुवरच्या नावाची देवांगना, तिला इंद्रदेवाचा शाप होता आणि सांगितलं होतं ज्या दिवशी तुझ्याकडून देवाची सेवा घडेल त्या दिवशी तू मुक्त होशील. पिंड घारीने उचलला, झळकला. आणि अंजनी नावाची माता जी 12,000 वर्ष तपाला बसली होती, महादेवाची भक्त, तिनं ओंजळ पुढं केली आणि आजच्या दिवशी ते पायस पात्रातलं तो प्रसाद तिच्या हातात पडला. तिनं तो सेवन केला. हनुमंत जन्माला आले आणि जन्माला आल्याबरोबर आईला म्हणतात, माय मला भूक लागेल. नेमकं जावं कुठं? सूर्य पाहिला, लाल भडक गोळा. असं वाटलं हनुमंताला ते फळच आहे. झेप मारली, वाटलं भेटलं नाही. तो भक्तीचा प्रसाद मिळवण्याचा प्रयत्न होता. निघाले आणि जाताना इंद्रदेवाला भीती वाटली, याने जर सूर्याला धरलं तर जगाचं कल्याण व्हायचं कसं. या भीतीपोटी वज्र नावाच्या शस्त्रानं हनुमंताच्या हनुवटीवर घाव केला. हनुमंत मूर्छित झाले. नाव पडलं हनुमान. पण याचा राग वायुदेवाला आला. वायुदेव स्तब्ध झाले. श्वास कोंडला, श्वासच माणसं मरू लागली, जीवजंतू मरू लागले. आणि त्यावेळेला पुनश्च एकदा 33 कोटी देवताने हात जोडले. वायुदेवा आपण प्रसन्न व्हावं. या बदल्यात सूर्यदेवाने सांगितलं मी याला शिष्य करून घेईन. आणि परिणाम सूर्यदेवाचे शिष्य झाले. सूर्यदेवाला गुरु केलं. वायुनंदन, वायुपुत्र, अंजनी सूत म्हणून नावारूपाला आले. सुग्रीवाच्या दरबारात मंत्री झाले. सुग्रीवाच्या दरबारात मंत्री झाले. नोकरी सुग्रीवाकडं. वालीचा विरोधक सुग्रीव. 2 भाऊ पण 36चा आकडा. चुकीचं वागत होता वाली म्हणून. आणि प्रभू रामचंद्राची त्यांची भेट झाली.
इथपर्यंत तुम्हाला कथा माहित आहे. आता हनुमंताला शरण का जायचं ते चाललंय आपलं. झालं असं, इकडं प्रभू रामचंद्र रामायणच सांगतो. 120 सेकंदात जाऊ द्या, ऐका त्यातलं पुन्हा मुद्द्यावर आणतो. अयोध्या नावाचं राज्य, राजाचं नाव दशरथ. दशरथाला 3 बायका, कौशल्य, सुमित्रा, कैकेयी. कैकेयीचं सगळ्यात जास्त प्रेम दशरथावर. पुत्र कामेशी नावाच्या यज्ञाकरता झाडावरती जाऊन बसला. धनुष्याला बाण लावला, बाणाने वेग घेतला. श्रावणाच्या छातीमध्ये घुसला. श्रावण कोसळला, त्याचं पाणी लालगुंड झालं. आंधळ्या म्हाताऱ्याने शाप दिला, आम्ही जसं पुत्राच्या विरहाने मरण पावलो राजा, तसा दशरथा तू सुद्धा पुत्र वेगाने तडफडून मरण पावशील. माघाऱ्याला कैकेयीने शाप अंगावरती घेतला. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न जन्माला आले. श्रुतकीर्ती, मांडवी, उर्मिला, सीतामाया नांदायला आल्या. मंत्र्याचं राजकारण राजवाड्यात शिजलं आणि बरोबर रामाला वनवास जाहीर झाला. बरोबर सीतामय्या आणि लक्ष्मण चित्रकूट पर्वतावरून भरताना पादुका माघारी आणल्या. रावण नावाच्या दैत्याने सीतामय्याला उचललं. पळवून नेताना जटायू नावाच्या पक्ष नडवलं, त्याचा एक पंख कापला. मरताना त्याला रामाची मांडी मिळाली. त्याने पत्ता दाखवला. न लील जांबवंत भेटणार होते, सुग्रीव भेटणार होते, त्या दिशेने मी प्रवास केला होता. तिथं हनुमंत भेटले. इथपर्यंत आपण आलो. 120 सेकंदात घेऊन आलो सगळं रामायण समोर. काळजी करू नका, पुढेही नेतो. जय श्रीराम म्हणून हाक मारली आणि रामाच्या सेवेत रुजू झाले हनुमंत. पुढचा ऐका. हनुमंता, हा समुद्र पार करायचा, उडी मारावी लागेल. नल किती उडी जाईल? 50 योजन. योजन म्हणजे 360 किलोमीटरचा चौरस. 360 लांबी किलोमीटर आणि 360 रुंदी एवढी लंका होती. 360 किलोमीटर लांबी आणि 360 किलोमीटर रुंदी एवढी लंका होती. याला एक योजन म्हणा. आणि समुद्र त्याच्यावर अलीकडं 99 योजना. एवढी उडी हाणायची होती. तिथं स्टेजवर वर चढताना मी धोतार नीट धरलं होतं. हे जांबवंत तुझं काय? 70 योजना. नील तुझा काय? 80 योजना. सुग्रीव तुमचं काय? आपल्याला जमत नाही, वय झालंय आपलं. कसं करायचं मग? हनुमंत म्हणले, देवा 100 योजना उडी. 40 तुला म्हणले, उड्डाण मारलं. जाळीली लंका, धन्य धन्य म्हणे तुका. ऐकताय का? विभीषणाकडे उतरले. माघारी येताना घाम पुसला आणि समुद्रात फेकला. झालं, आता पुढे राहिलं कीर्तन. आणि मगरीनं तो गिळला आणि त्याच्यापासून तिला पुत्र झाला. त्याचं नाव मकरध्वज. मारुतरायाला 2 धर्मपत्नी माझ्या ज्ञात आहेत. एक ही मगर आणि दुसरी सुवरच्या नावाची सूर्याची मुलगी. सूर्याकडून 9 विद्या प्राप्त करून घ्यायच्या होत्या. त्यातल्या 5 विद्या ब्रह्मचार्याला मिळत होत्या, पण 4 विद्या प्राप्त करायला लगीन व्हावं लागत होतं. संसारिकालाच त्या मिळू शकत होत्या, विवाहिक लागत होतं. आणि म्हणून सूर्यदेवानंच जावई करून घेतलं हनुमंताला. आणि ज्या दिवशी अक्षदा पडल्या त्या क्षणाला सुवरच्या नावाची सूर्यपुत्री म्हणजे सूर्याची मुलगी तपाला बसली. पुन्हा गाठ भेट नाही. आपण आता जमल्या मोबाईल घेऊन देतो, तो फरक होता. टीव्ही बजाजच्या फायनान्सवर. जाऊ द्या, तुम्ही माझ्याकडे बघा. हनुमंतानं उड्डाण मारलं. माघारी आले. मकरध्वजा बरोबर युद्ध झालं. येताना माघारी आले आणि सेतू बांधायचं चाललं होतं. सेतू एक दगड उचलायचे, पाण्यावर टाकायचे. रामाला वाटलं आपल्याच्यानं काय होतंय का बघू. रामाने एक दगड उचलला, मोठा बघून आतमध्ये बुडाला. त्यानं निरोप पाठवला, मेसेज सुखरूप पोहोचलो. दुसरा पाठवायचा भानगडीत पडू नका. मग छोटा पाठवला, तोही बुडला. छोटा पाठवला, तोही बुडला. अति छोटा टाकला, सगळे बुडले. मोठ्या माणसाला पडल्याचं दुःख नसतं. कोणी बघितलंय का? माग वळून बघितलं. हनुमंता, तू कधी आला रे? पहिल्याच दगडाला आलो देवा. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा, तुला ते कळायचं नाही. ऐका, रामाचं नाव घेऊन एक वेळ माणसाला तरता येत नाही, पण हनुमंताचं नामस्मरण केल्यावर माणसाला तरताही येतं आणि संसारातून मुक्तही होता येतं. या भवसिंधूवरती जर मारुतीने टाकलेली दगड करतील तर आपण माणसावत आपण का करणार नाही? म्हणून हनुमंताला शरण जावं. तुकोबा सांगतो.
ताल स्वर लय जिथल्या तिथं असं बॅलन्सिंग असतं आमचं. कुठं सुद्धा सुटू देत नाही आम्ही, कुठं सुद्धा. बसलेलं मी कौतुक केलं तर बरं वाटतं. आता काय काय तो मग बघतोय चांगला काय नाही त्याला घेणं नाही देणं नाही काय नाही काय नाही. त्याच्या डोक्यात एकच वातावरण असेल का सांबर असेल त्याच्या डोक्यात काय नाही. काय सांगितलं कुणाच ठाऊक महाराजांनी. आता नीट लक्षात ठेवायचं. लिहायच्या आधी वाचायला शिका, बोलायच्या आधी लोकांचं ऐकायला शिका, खर्च करायच्या अगोदर 2 रुपये कमवायला शिका आणि मरायच्या आधी स्वतःसाठी जगायला शिका. स्वतःसाठी जगणं म्हणजे परमार्थ. परमार्थ लोकांसाठी नसतो, आपल्यासाठी करायचा असतो. माळ घालायची आपल्यासाठी, कीर्तन ठेवायचं आपल्यासाठी, भजन करायचं आपल्यासाठी, नामस्मरण करायचं आपल्यासाठी. हे लोकांसाठी करायचं नसतं, आपल्यासाठी करायचं असतं. या 9 भक्ती सांगतो आता आणि थांबतो. 9 भक्ती. थोडं ताट बसा, सरळ, काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, अर्चनम, पूजनम, वंदनम, दास्यम, सख्यम आणि आत्मनिवेदनम. या 9 भक्ती आहेत. श्रवणम, आता ह्याच्यावर 2 तास कीर्तन. श्रवणम ऐकणं ही सुद्धा एक भक्ती आहे. ऐकून घेणं ही सुद्धा काय आहे? भक्ती आहे, श्रवण भक्ती आहे. आता हे तुम्ही कीर्तन ऐकताय ना, तर ऐकताय ती भक्ती घडते तुमच्याकडून. श्रवण भक्ती, श्रवण ऐकायचं असतं. तुम्ही बघा सगळ्याच गोष्टी काही आपल्या मुखातून बाहेर पडावं असं काही नसतं. कोणी वाचावं कोणी ऐकावं. हा, ज्ञानेश्वरीतले ओवे वाचायला येतात, कधी कधी श्लोक अडकतात, लोकांना उच्चार येत नाहीत. मग काय म्हणतात ते महाराज लोक, तुम्ही फक्त ऐका. सगळ्याच काही महालक्ष्मीच्या कथा वाचता का तुम्ही? काय ऐकतात ना. आटपाट नगर होतं, तिथे एक राजा होता. राजाचं नाव होतं भद्रेश्वर आणि नाव होतं सूर्यचंद्रिका. या दोघांना एक मुलगी झाली, तिचं नाव होतं शांबाला सूर्यचंद्रिका. दिसायला खूप सुंदर होती, पण थोड्या मोठ्याला उलटा बोलत. एके दिवशी राणीला देवीला वाटलं राणीला मागच्या जन्माची आठवण देऊन पाहावं, पण फाटका लोढं घातलं, काठी टेकत शेतकळगडीला चालत चालत आली. त्यानंतर दासीने पाहिलं, दासीने विचारलं, कोण का तू थेरडे, इथं कशाला आली? राणी साहेबांनी पाहिलं तर मला तोडतील त्या. तुझी राणी मागच्या जन्मी दासीच होती, रानात गेली होती, तिथं 7 सुवासिनी उपवास करत होत्या, सेवा करत होत्या. तिनं पाहिलं आणि तिने विचारलं, मला हे तुम्ही जे व्रत करताय ते सांगा. होतणार नाही, मातणार नाही. घेतला वसा आहे ना, असं आहे ते. म्हणून श्रवणम ऐकून घ्या. ज्ञानवर्धक कीर्तन असतं, गुणवर्धक कीर्तन असतं. कीर्तन ऐका. आता हे तुम्ही फेसबुक, इंस्टाग्राम वापरणारी पोरं पुढे आहेत ना, त्यांना माझा सल्ला आहे, वापरू नका या मताच्या आम्हीने, जरूर वापरा. ती काळाची काय गरज आहे. आता जगात काय चाललंय हे कळण्याकरता मागं नाही राहायचं, वापरा. पण आपल्या सोशल मीडियाचा अल्गोरिदम बिघडून देऊ नका, हे महत्वाचं. आपलं इंस्टाग्राम मात्र ओपन केलं तरी चांगलं दिसावं त्याच्यावर, नाहीतर काय कुणालाही काही. अरे येडे मोठे झाले त्यानं, शिव्या देणाऱ्याचे फॉलोअर लय आहेत. झापूक झुपूक वाल्याला मार्केट हे मेले टाळ वाजू वाजून. ह्यांना फॉलो बी कोणी करणार, लाईक बी कोणी करणार. चांगल्याला फॉलो करा. अरे आम्ही वापरतो सोशल मीडिया, आम्ही फेसबुक वापरतो, इंस्टाग्राम वापरतो आम्ही. आमचे व्हिडिओ मिलियन मध्ये जातात. चांगले लोक आहेत म्हणूनच जातात ना, पाहतात ना लोक. मग काय अडचण आहे? चांगल्या गोष्टीला फॉलो करायला, चांगल्या गोष्टी शिकायला. आपल्या आयुष्यात बदल ना, चालता बोलता शिकता आलं पाहिजे. काय मत आहे? चालतं. आपण मित्र सुद्धा गाडीवर, हे बघा, आपल्या बरोबर मित्र असा पाहिजे, त्या मित्रांमुळे आपला आत्मविश्वास वाढला पाहिजे. नाही तर सदैव आहेच ते कीर्तनाचं तमाशाला येतो का, जेव्हा येतो का, भजनार चल, घरात झोपतो का, काय उतारलेल्या डिंग्याकडे तसली खुगीर भरतीला जवळ करायची. चांगल्यात राहायचं, अपडेट राहायचं, करंट मध्ये राहायचं. जीवन एकदाच आहे का पुन्हा? याला वन मोर पण नाही, वन्स मोर पण नाही. त्यामुळं मित्र चांगले बनवा, मैत्रिणी तुमच्या चांगल्या पाहिजे. तुम्ही जर शेजारीकडे बसायला उठायला गेला ना, तर तिनं 4 अध्यात्माच्या गोष्टी केल्या पाहिजे. रात्री बोराटे महाराजांचं कीर्तन झालं, महाराजांच्या कीर्तनातून काय काय घ्यायला मिळालं, काय काय बोध होता, त्यांची काय काय वाक्य आपल्या लक्षात ठेवण्याजोगी होती, काय काय सांगितलं त्यांनी, या गप्पा असाव्या. नाहीतर मग बकुळीचं काय चाललंय, ठेकीचं काय चाललंय, सकाळ त्याची पूर्वी गेलेली आली का, तुला काय करायचंय?
त्याचं माप काढ, त्याचं माप काढ. नाही बाया, पण आमच्या काळात नव्हतं असं, आता लेस पुरी नाती केले. आमच्या काळात नव्हतं बाया. मी ना 8 दिवसाच्या वर राहिले नव्हते पळून गेले, मी लगे आले होते 9व्या दिवशी माघारी. आता असलंच आहे, गेली बाया पळून, गेली बाया पळून, गेली बाया पळून, गेली बाया पळून. काय चव आहे. श्रवणम, चांगलं ऐकायचं. जिथं ऐकायला चांगलं मिळतं तिथं बसा. जिथं लोकांची मापं काढली जातात, उणी दुनी काढली जातात, तिथं थांबायचं सुद्धा. काय मत आहे मला म्हणून? चांगल्याच्या संगतीत जायचं, चांगलं ऐकायचं. चांगलं 2 झाले. आता कीर्तन होत आले. कीर्तनम, कीर्तन भक्ती. आता बरेच जण म्हणतात ना, कीर्तन कशाला ऐकायचं आणि काय असते त्या कीर्तनातून. कीर्तनानं समाज सुधारतो. आज महाराष्ट्राच्या मातीमध्ये एवढे कीर्तनकार झाले. उग काय काय का पाहण्याला लागल्यावर म्हणतात लय महाराज लोक उतारला. उतारला मिळतोय का बुवा? उतारला. ज्यानं बोराटे महाराजाची तारीख घेतली त्याला इतके कस केले. उतारलाय हे देव मिळेल, पण महाराज लोक मिळणार आता. उतारला काय झालं, कशाला महाराज लोकांना पैसे पाहिजे होतं. दिनं करायला पैसे, टाळ करायला पैसे, गायला कुठं पैसे असतात, पकवास वाजवायला कुठं पैसे लागतात. असं ऐकली. क्षमा मागून बोलतो, राग येईल माझा तुमचा म्हणून वाक्य सांगतो. पैसे देऊन बाया नाचवण्यापेक्षा पैसे देऊन महाराज लोक गावात आणलेली कधीही चांगले. आत्मउद्धार तरी होईल. श्रवणम, कीर्तनम. 3रा मुद्दा विष्णू स्मरणम. देवाचं नामस्मरण करा. माझ्याकडे बघा, 2 मणी जपायचे. एक खिशातला, त्याला काय म्हणतात तो मणी, आणि दुसरा माळ्यातला. पण या 2 मण्यांचं काउंटिंग करण्याची पद्धतच वेगळी आहे. माळ्यातला मणी आत ओढायचा असतो. जपताना कसे जपतो आपण? आतच मोजतो ना, राम राम राम. काउंटिंगची पद्धत बघा. माळ्यातला मणी आत ओढायचा आणि खिशातला मणी बाहेर मोजायचा. परत ऐका, पुण्य असं आत ओढायचं असतं आणि पाप असं बाहेर ढकलायचं असतं. म्हणून महाराज लोकांचं दर्शन रिकाम्या हाताने घ्यायचं नसतं. पुढे जा. विष्णू स्मरणम म्हणजे टेन्शन घेऊ नका. ऐका, श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम. 4था अतिशय भक्तीचा चांगला प्रकार आहे पूजनम. देवाची पूजा करा आणि नीट करा. आता हे बरेच जण देवाच्या पूजेला बसतात ना, वैत उगून बसतात. सगळं ते मोठं तामान आणायचं देवाच्या पुढे, टावे लावत असतात घडी. आणि आंघोळीवरून आल्यावर एक एक देव JCBचा खोऱ्यावाने उचलतात, त्या तामानात टाकतात. मंगल उगवून देते. या भावकींचं उगवून मारलं होतं. लय बेकार भावकी महाराज, लय बेकार भावकी उगवून मारलं. डोक्याच्या वरनं गेले, डोक्याच्या वरनं. काका गंध लावताना म्हणतं ते बसल्या बसल्या गंधवालं लय उगवून मार मार. सगळेच भावकी इथून तिथून सारखी. शिरसाटाची बी तशीच, वाबळ्याची बी तशीच. येऊन जाऊन वाटलं होतं झगड्याची नीट राहतील, त्यांचं तर आडनाव झगडे. कदमाची चांगली असतील तर कदम कदम चलायच्या. बोराटेसने तर 2 काट, एक मोडून धरते, दुसरं काला म्हणून टोचून राहते. ठिका लावला ते असं गोंधळ उघडते. महाराज म्हणतो तोच करायची भावकी. रामाच्या मागं नाही, कृष्णाच्या मागं नाही, मल्हारराव होळकरांच्या मागं नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागं नाही, पवारांच्या मागं नाही, ठाकरेंच्या मागं नाही, आमच्या बी मागं नाही. माणसाने तात्या नरडीला आले, नरडीला लावून गप बसलो. आता आमच्या बी मनगटात लय न्या. आम्ही बी काय कमी बाळाचं नाही. माणसानं बी ना पाठीवाला पोटावा आणून झाले देव. नीट देव पूजा करायची. देव पूजा करताना मोबाईल पहिला बंद ठेवायचा, सगळ्यात महत्वाचा नियम. 2 देव पूजा करताना बोलू नये. नामस्मरणाशिवाय काही बोलू नये. मंत्र येत नसतील तर रामकृष्ण हरी म्हणा. आणि शक्यतो घरातल्या कर्त्या पुरुषाकडे देवपूजा असली पाहिजे. जो घरातला कारभारी आहे, कर्ता पुरुष आहे, त्यांना देवपूजा केली पाहिजे. हे गडी म्हणतात आम्ही कसल्या भानगडीत नसतो. भानगड आहे रे, नेमकं कसल्या भानगडीत असतो तो. देवपूजा कर्त्या माणसानं करायला हा नियम आहे. आता पुढची भक्ती सांगतो मी तुम्हाला. अर्चनम, देवाला शरण जा. वंदनम, देवाला वंदन करा. विनोबा भावे विठोबाच्या पाया पडताना तिथल्या पुजाऱ्यांनी विचारलं का पाया पडताय? विनोबा भावेनी उत्तर दिलं, आतापर्यंत ज्या विठोबाच्या पायावर ज्ञानोबा तुकोबानं डोकं टेकवले
त्याच विठोबाच्या पायावर मला माझं डोकं टेकवायला मिळतं, हे भाग्य काही कमी आहे का म्हणून पायावर. सक्षम देवाशी सख्य जोडता आलं पाहिजे, देव मित्र राहिला पाहिजे, आपला देव दोस्त झाला पाहिजे आपला. सख्यम दास्यम ही अति महत्वाचे. पुढे सांगणार आहे आत्मनिवेदनम, देवाकडे जायचं आणि देवच व्हायचं. देव पहावयासी गेलो, देव पहावयासी गेलो, तेथे देवाची होऊन पेलो. देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, हेच माझ सत्यवाचा, हीच माझी, हेच माझी सत्यवाचा, देव माझा मी देवाचा. आता 8व्या क्रमांकाची भक्ती राहिली, तिला म्हणावं दास्यत्व. मनोनी देखील सुबत. आता एक मुद्दा आहे का, तरुण पोरं ज्याला ज्याला वाटतं ना आपला आत्मविश्वास कमी व्हायला लागलाय, त्याने मारुतीची भक्ती केली पाहिजे. मुली सुद्धा ज्याला वाटतं आत्मविश्वास माझा कमी आहे, घाबरल्यासारखं होतं, भीती वाटते, मारुतीची उपासना. हे अंधश्रद्धा नाही, त्याचा तो गुण आहे. शूर आणि धीट हे त्याच्यात गुणच आहेत. मारुतीची सेवा करणाऱ्याला अपयशच मिळत नाही. मारुतीची सेवा करणाऱ्याला अपयशच नाही, त्याला आशीर्वादच होता, तुला कुठंच अपयश नाही. पण मारुतीची सेवा करा. ज्याच्याकडून मारुतीची सेवा घडली ना, मंदिरातली पूजा घडू द्या, मंदिरामध्ये महाप्रसादाचं काम त्याच्या वाटणीला येऊ द्या, आजच्या कीर्तनाचं सौजन्य तुमच्या वाट्याला येऊ द्या, आजच्या कीर्तनानंतर किंवा आधी जो असेल तो महाप्रसाद तुमच्या वाट्याला येऊ द्या. माझा शब्द आहे मारुतीरायाच्या समोर, तुम्हाला जीवनात कधी अपयश येणार. शूर आणि धीट स्वामी काज तू सादर, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. काव असा जो राम भक्त आहे, अंजनी सूत आहे, वायुनंदन रामाचा भक्त आहे, ज्याच्या अंतकरणामध्ये राम आहे, ज्याचं जीवनच राममय आहे, ज्याच्या अंतकरणातली उर्मी राम आहे आणि ज्याचं समर्पण सुद्धा राम आहे, अशा पुत्राचं वर्णन तुकोबा तुम्ही नेमकं कसं कराल याचं उत्तर आपण त्याच्या शेवटच्या चरणात दिलं. प्रेमानं भजन आणि 2 मिनिटं तुमची घेणार आहे, थांबणार आहे. हात वर करा बरं सगळ्यांना.
विठोबा रखमाईचं भजन करायचं, ज्ञानेश्वर माऊलीचं भजन करायचं. जेवण आहे का सगळ्याला? आहे ना आतवर आम्हाला एकदा उठून बघा की मागं आता मला म्हणले होते खुर्च्या लावल्यात महाराज, पण मागं रिकाम्या राहतील, खुर्च्याच पुरल्या नाहीत. इकडची माणसं वगैरे मोजले ना, खुर्च्याच कमी पडल्या. कमीत कमी 200 खुर्ची पाहिजे होती, अजून 200. हा जाऊ द्या, पुढच्या वर्षी वाढवा. हातवर बोटात बोट घाला, घ्या खाली, घ्यावर घ्या खाली. अंगात येत नाही ना कुणाच्या? घ्या खाली. 2 मिनिटं घेणार आहे, थांबणार आहे. विठोबा रखमाईचं भजन, ज्ञानेश्वर माऊलीचं भजन हे सगळे एका दमात होईल. त्या आधी पुनश्च एकदा परमादरणीय परमश्रद्धेय आदरणीय माझ्यावरती ज्यांचं नितांत प्रेम, इंदापूर तालुक्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आदरणीय संतोष काका, तुमचे सुद्धा मनापासून आभार. तुम्हाला सुद्धा माझ्याकडून शुभेच्छा. त्याचबरोबर परमादरणीय परमश्रद्धेय मराठा महासंघाचे उपाध्यक्ष ज्ञानदेवजी भोसले, त्याचबरोबर परमादरणीय परमश्रद्धेय आमचे सागरदादा. घर इतकं सुंदर आहे आणि त्याच्यातली मला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती लय आवडते. मी दरवर्षी आम्हाला तिथे फोटो काढून जातो. शक्यतो माझ्याबद्दल एक तक्रार आहे लोकांची, मी लय स्टेटस ठेवत नाही. तुम्ही बघा माझ्या व्हॉट्सअपला आपल्याला नादच नाही, स्टेटस लय ठेवतात पोरं, नाही तर ठेवले पाहिजे, चांगलं असतं. मला होत नाही, मला ते वेळ वगैरे मिळत नाही. पण मी मागच्याही वर्षी आपल्या घरचा फोटो स्टेटसला ठेवला, नाही तर गेम व्हायला लागले सगळ्याचे, काय प्रेम करतात तिकडे ते तिथे नाही आपलं जास्त सगळ्या जिथल्या तिथे आहे. तुमच्या तिघाचे आभार. वसंत दादांचे मनापासून आभार, राहुल दादाचे मनापासून आभार, स्वप्नील दादाचे मनापासून आभार आहेत. त्याचबरोबर ज्ञानदेव दादाचे मनापासून आभार आहेत. तुम्ही सगळेजणच कदम परिवार वगैरे सगळ्याचे आभार मानतो, थांबतो. कीर्तनानंतर एक सत्कार आहे ना, कोणाचा सत्कार आहे? एका कन्येचा, आपल्या गावातली कन्या आहे, त्या असू द्या कन्येचा सत्कार आहे. मला बहुतेक देऊन दिलं असेल, नाही हां राहिले मला वाटतं ना, परत मला सांगा, हरकत नाही. सगळ्याचे आभार. आमच्या गोरखपात्यांचे सुद्धा मनापासून आभार. आता एकदा प्रेमानं भजन करायचं आणि जाता जाता एक संदेश देणार आहे. सज्जन हो, काळाची गरज म्हणून 2 मिनिटात संदेश देतो. सध्या भाऊभाऊ वेगळे राहायला लागले. नीट ऐका बरं, सध्या काय व्हायला लागले? भाऊभाऊ वेगळे राहायला लागले. खूप वाईट वाटतं. माझी विनंती आहे, आपल्यातला संघर्ष दुसऱ्याला कळू देऊ नका. एका घरात 2 चुली शक्यतो होऊ देऊ नका. झाल्या ना, जाहिरात करू नका. परवा 2 सख्खे भाऊ एकमेकाशी भांडायला लागले. भांडता विकोपाला गेले. एवढं विकोपाला गेलं, धाकट्याची बायको थोरल्याच्या अंगावरती आली आणि थोरल्या भावानं तिला हात जोडले. भाऊजेस दिराचा आदर राहतो. एक नोकरीला, दुसरा शेतीला, एवढं भांडण पेटलं. लहानपणापासून तर एकत्र वाढले, एकाच आईच्या पोटांना जन्माला आलेले 2 भावंड, पण दररोज किचनच्या कट्ट्यावरची भांडणं ऐकायला आली. आणि 80 वर्षाचं म्हातारं 2 लेकरांना जवळ घेऊन बसलं, दोघाला सांगते, अरे कुठवर भांडे आपटतील तुमच्या बायका, यापेक्षा आम्हाला काहीतरी घालून मारा. म्हातारीला रागच आला. 70 वर्षाची म्हातारी 80 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या जवळ गेली आणि म्हाताऱ्याचा हात हातात धरून म्हणते, मालक लय काळजी करू नका, रुपया कमवलाय तुम्ही, लय कष्ट केले, हाडाची काढे केली तुम्ही, रक्ताचं दूध केले, 2 लेकरं लहानाची मोठी झाली, लय प्रपंच केला, काही वेळेला जाऊ दिला नाही. आणि आता असं वाटलं होतं सुखाचे दिवस येतील, 2 दिवस उपाशी राहते, भाकर सुद्धा मिळत नाही. धाकटी अंगावरती धावून आली म्हातारीला आरोग्य केला, आजपासून तुमचं माझं जमायचं नाही, एक तर मी तरी राहील, नाही तर तुम्ही तरी राहा. ही बातमी थोरल्याच्या कानावरती गेली. थोरला नोकरीला आणि धाकटा शेतीला. नीट ऐका बरं का, हे आपल्या घरात घडतं. थोरला नोकरीला, काका धाकटा शेतीला. 2 भाऊ होते. थोरला जरा समजूतदार होता, गावाला आला. थोरला जरा समजूतदार होता, गावाला आला आणि धाकट्याच्या समोर जरा डेअरिंगच उभा राहिला. ए माझा भावा, ऐकले मी भांड्याला लागते, कसं करायचं, जमणारच नाही. आणि आतापासून मी तुझं तोंड कधी पाहणार नाही, आज वाटण्या करू. मग थोरला म्हणे धाकट्याला, अरे माझा आई हात जोडतो तुला. म्हातारे जित आहे तोपर्यंत नको वेगळे राहायला विनंती करतोय तुला. धाकटा म्हणे जमणार नाही, आणि तुझी सावली सुद्धा इथून पुढे मला चालणार. भावकी गोळा झाली, उन्हाची वाटेकरी
वाटण्या करून रिकामा व्हाल, कशाला डोक्यात डोकी घालता, कशाला डोके पुढे करून घेता. जमलेल्या भावकीला थोरल्यानं हात जोडले. आमच्या घरात तुम्ही भाग घेऊ नका, पण धाकटा ऐकायला तयार नाही. धाकटा म्हणला मी बोलवल्यात जाणार नाही. थोरला म्हणे अरे तमाशा होईल, ऐक माझं, पाहिजे ते देतो तुला, पण वाट वेगळं राहायला नको. तुझी पोरं लहान, माझी पोरं थोडी तुझ्यापेक्षा मोठे येतं, पोरांपेक्षा मोठे येतं. आता तर कुठे त्यांना कळायला लागले लेकरं लहान आहे, 2-4 वर्षाची होऊ दे, पुढचं पुढं बघू. आणि ऐक की एकदा आपला बापन चुलता वेगळा राहिला, परत कुठे एकत्र येतात. अजून 4-5 वर्षानं पैसा येईल, कर्ज फिटल, रिकाम हो आणि वाटेल एकत्र राहावं. पुन्हा 2 वाटा झाल्यावर एक होत नाही. माझ्या भावा, कितीही वाटलं तरी पुन्हा मन जुळत नाही. तुझी बायको दिवाळीला वेगळा स्वयंपाक करेल, माझी बायको दिवाळीला वेगळा स्वयंपाक करेल. होळीच्या सणाला तुझे पुरणपोळी वेगळी, माझी पुरणपोळी वेगळी. आणि म्हातारीला प्रश्न पडेल कोणाच्या घरी खावं. यापेक्षा मेलेलं बरं. ऐक माझं, कसा मी माझ्या भावा तू लहान होता, पाण्यात उतरला तर मी पाण्यात उतरल्याशिवाय तू पोहायला जात नव्हता. तुझ्या पुस्तकाला मी कवर घालून दिले. एवढं प्रेम तुझं माझ्यावरती होतं ना. आता काय आभाळ फाटलं का, वेगळं राहिला काय, कमवणार आहे आपण, राहू की एकत्र. थोरल्याला जरा वाईटच वाटलं होतं आणि हे म्हाताऱ्यानं हेरलं होतं. म्हातारं ताफाडपणानं काठी टेकत पुढे आलं आणि म्हाताऱ्याला अडवलं. काय व्हायचंय ते होऊ द्या, आज तुम्ही बोलायचं नाही आणि तुम्ही अपमान करून घ्यायचा नाही. माझ्या हातातलं बळ गेलं नाही, मग आपली मी एक भाकरी करेन तुम्हाला घालन. थोरल्यानं हे ऐकलं आणि त्याचा जीव खालीवर झाला. आणि पुन्हा तो धाकट्याला म्हणतो अरे कधी तुझ्या लेकीला वाटलं माझ्याकडे यावं, काकाला मिठी मारावी तर तुझी पोरगी यायची नाही. आणि माझ्या पोराला कधी वाटलं काकाच्या गाडीवर बसावं तर तुझी बायको जाऊ द्यायची, माझी बायको जाऊ द्यायची नाही. तुझी बायको वेगळी पिशवी घेईल बाजारात जाईल, माझी बायको वेगळी पिशवी घेईल बाजारात जाईल. आणि लई बेकार दिसत ते जीव तेल तुटल. कुणाचंच ऐकू नको. कानात गेलेलं विष आणि पोटात गेलेलं विष हे दोन्ही बेकार असतं. पण पोटात गेलेलं विष एकाच माणसाला संपवतं आणि कानातलं विष 2 चुली तयार करतं. ऐक माझ्या भावा, एकत्र राहू, वाटणी कर, बाकीचं प्रवचन देऊ नको. मग कशी वाटणी केली ती ऐका. आणि कधी वेळ आली ना तर मी सांगतो तशी वाटणी करा. थोरला म्हणे धाकट्याला, ए धाकट्या आजपासून वेगळं राहू, काय असेल ते निम्म घेऊ. पण मी थोरला आहे, तू धाकटा आहे. मी नोकरीला, तू शेतीला. 5 एकरातली 3 एकर तुला आणि 2 एकर मला. मी नोकरीला असल्यामुळं मी नोकरीला, तू शेतीला. 5 एकरातली 3 एकर तुला, 2 एकर मला. नवीन बांधलेलं घर तुला आणि जुनं माळवदाचं मला. मी नोकरीला, तू शेतीला. माझी पोरं मोठी आहेत, तुझी पोरं लहान आहेत. एक ना एक दिवस त्याच वाटेनं जायचंय ना. पण तुझ्या पोरांना जास्त गरज आहे म्हणून आई तुझ्याकडं आणि म्हातारं माझ्याकडे. वाटणी तर करूच नाही, पण आई तुझ्याकडे राहील आणि म्हातारा माझ्याकडे राहील. पुढचं पुढं बघू वर्ष शब्दाचं करायचं कसं. ऐक माझ्या भावा, तसं तर वेगळं राहूच नाही, पण मी सांगतो म्हणून वाटणी करू. कधी जर तू आजारी पडलास, ए धाकट्या, कधी जर तू आजारी पडलास, या थोरल्याची मांडी तुला आणि मी मेल्यावर तुझा खांदा मला. ते ऐकलं आणि धाकट्याचे डोळे डबडबले. त्याला तो भाव दिसला, स्वतःच्या हातात कांगवातून भाग पाडणारा, स्वतःच्या हातानं गंध पावडर करणारा, सायकलवर मागं बसवून शाळेत नेणारा, घरी आणणारा, कामं करणारा, माझ्या दादाला कोणी काही बोलायचं नाही म्हणणारा, हे सगळं उभं राहिलं. माझ्याच लग्नात माझा दादा नाचला होता, माझ्याच लग्नासाठी दादानं कर्ज काढलं होतं, माझ्याच लग्नामध्ये सगळ्याचे पाय धरले होते. गावातले एक जण अंगावर धावून आला तर माझा भाऊ कधी त्याच्यात गेला नव्हता. एवढं सगळं केलंय आणि आता म्हणतो मी मेल्यावर तुझा खांदा मला. डबडबल्या डोळ्यांना समोर आला, पाय धरले आणि पाय धरल्या रडायला लागला. दादा चुकलं रे, चुकलं, झालं, गेलं, गंगेला मिळालं. इथून पुढे मिठा बरोबर खाऊ, पण शेवटच्या श्वासापर्यंत एकत्रच राहू. विसरला तर विसरून जा, पण आलंय तुमच्या सगळ्याच्या डोळ्याला पाणी, एवढंच करा. पुन्हा एकत्र येता येत नाही रे. पुन्हा वेगळं राहिल्यावर एक चूल होत नाही रे. 2 वाटा झालेल्या पुन्हा जुळत नाही. 1000 वेळाला नाही, 10,000 वेळेला विचार करायचा. वेगळं राहताना एकदा फाटलं की फाटत जात. एवढंच फक्त आहे का.
तेव्हा सावरा हा संदेश देतो आणि थांबतो. येणाऱ्या 6 एप्रिल पासून मनमंदिरा गजर भक्तीचा या कीर्तन मालिकेत जे टॉकीजवर तुम्हाला दररोज संध्याकाळी 6 वाजता कीर्तन ऐकायला घर बसल्या मिळतील. माझेच कीर्तन आहेत, ते सुद्धा कीर्तन तुम्ही ऐका. पुनश्च एकदा संपूर्ण शेतपळगडे गावाच्या आवाज थोडा उशीर झाला, पण क्षमा मागतो, रजा घेतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. कीर्तनानंतर कुमारी अनुष्का शरद झगडे, माफ करा, कुमारी डॉक्टर अनुष्का शरद झगडे हिचा सन्मान या व्यासपीठावरती होणार आहे. BDS या क्षेत्रामध्ये तिनं पदवी घेतलेली आहे. अतिशय एकदा मनापासून टाळी वाजवा. अतिशय महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे आपले दात ना, आणि त्या दाताची काळजी घेणारी आपल्या गावातली कन्या खूप मोठी व्हावी या माझ्याकडून तिला शुभेच्छा. विठोबार खुमाई ज्ञानेश्वर